नमस्कार माझे विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी महापरिनिर्वाण दिन या दिवसासाठी 10 ओळींचं छोटं भाषण घेऊन आलेले आहे. हे भाषण तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. ह्याचा तुम्हाला शाळेमध्ये भाषणामध्ये नक्कीच उपयोग होईल. तत्पूर्वी ज्यांनी आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नाही अशांनी सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. चला पाहूयात महापरिनिर्वाण दिनाविषयीचं 10 ओळीचं भाषण. माननीय उपस्थित मंडळींनो, आज आपण येथे महापरिनिर्वाण दिनाच्या पवित्र स्मरणार्थ एकत्र आलो आहोत. 10 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले. त्यांचे विचार आजही जिवंत आहेत. बाबासाहेबांनी स्वतःचा संपूर्ण जीवन प्रवास मानवमुक्ती, समानता आणि न्याय यासाठी अर्पण केला. त्यांनी सांगितले होते, शिक्षण हेच खरे शस्त्र आहे. आज आपण जी समानतामूलक लोकशाही जगतो त्याचा पाया आपल्या संविधानात आहे. त्या संविधानाचे प्रमुख शिल्पकार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत न्याय पोहोचवण्याचे स्वप्न पाहिले. अस्पृश्यता, अन्याय आणि सामाजिक विषमता दूर करण्यासाठी संघर्ष केला. त्यांच्या प्रत्येक कृतीत मानवतावाद, विवेक आणि वैज्ञानिक गुण दिसतो. महापरिनिर्वाण दिन हा केवळ स्मरणाचा नव्हे तर जागृतीचा दिवस आहे. समाजात बंधुता, समानता आणि न्याय टिकवणे हे आपले सामूहिक कर्तव्य आहे. संविधानिक मूल्यांचे रक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. बाबासाहेबांचे स्वप्न समता, ज्ञान आणि मानवतेने भरलेला भारत या कृतींनी पूर्ण करता येईल. चला आजच्या या दिवशी आपण त्यांचे विचार अंगीकारून नवा संकल्प करू. जय भीम, जय महाराष्ट्र. अशा प्रकारे महापरिनिर्वाण दिनाविषयीचं 10 ओळींचं भाषण संपलेलं आहे. तुम्हाला मुलांना आजचं हे भाषण आवडलं असेल तर भाषणाला जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.